आरती सिंह या महिला SP साहेबा जेव्हा पोलीस ठाण्यात जाते तेव्हा त्यांच्यासोबत असं काही घडतं ज्यांचा कोणी स्वप्नातही विचार केला नसेल. SP आरती सिंह यांची जिल्ह्यात नुकतीच नवीन नियुक्ती झाली होती. एक दिवस एक वृद्ध आई आणि तिची तरुण मुलगी त्यांच्या कार्यालयात पोहोचली. त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि डोळ्यात अश्रू होते. त्यांनी सांगितलं की मॅडम, गावच्या जमीनदाराने आमच्याशी गैरवर्तन केलं. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो पण आमची FIR सुद्धा लिहून घेतली नाही. उलट जमीनदार स्वतः पोलीस ठाण्यात येऊन आम्हाला धमकावत राहिला. पोलीस तर जणू त्याला डोक्यावर घेऊन फिरत होते. SP साहेबांनी यावर त्वरित कारवाई करण्याचे ठरवले आणि त्या साध्या कपड्यात स्वतः त्या वृद्ध आईसोबत पोलीस ठाण्यात पोहोचल्या. त्यांनी जाऊन विचारलं, माझ्या आईची FIR का नाही लिहिली? आत्ताच नोंदवा, नाहीतर वरपर्यंत तक्रार जाईल. पोलीस असत म्हणाला, तू कोण आहेस आम्हाला कायदा शिकवणारी? एवढं बोलून पोलिसाने SP साहेबांना ढकलून बाहेर टाकायचा प्रयत्न केला. पण त्यानंतर जे घडलं ते पाहून कोणालाच आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. आणि जेव्हा तुम्ही ही संपूर्ण गोष्ट ऐकाल तेव्हा तुमचाही विश्वास बसणार नाही की असं काही खरंच घडू शकतं. तर मित्रांनो, संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात आणि सुरुवातीपासून समजून घेऊया की नक्की काय झालं होतं. रामपूर जिल्हा नाव जरी साधं सरळ असलं तरी इथल्या कायद्याचे रस्ते फारच वळणदार होते. याच रामपूर जिल्ह्याची कमान काही आठवड्यांपूर्वीच एका नव्या SP साहेबांनी स्वीकारली होती. नाव होतं आरती सिंग. वय साधारण 30 ते 32. पण डोळ्यात तीव्र झळाळी आणि चेहऱ्यावर असा आत्मविश्वास होता की मोठमोठे गुन्हेगारही नजर खाली घालायचे. आरतीसाठी रामपूर ही केवळ अजून एक पोस्टिंग नव्हती, तर ती एक जबाबदारी होती, एक आव्हान होतं. तिला माहीत होतं की बाहेरून शांत दिसणारं या जिल्ह्याच्या आत गुन्हे आणि भ्रष्टाचाराचे जाळे खोलवर पसरलेले आहेत. ती दररोज सकाळी आपल्या मोठ्या ऑफिसमधल्या खुर्चीवर बसायची, फाईल्सच्या ढिगाऱ्याकडे बघायची आणि विचार करायची की सुरुवात कुठून करू. एका अशीच दमट दुपार होती. ऑफिसच्या बाहेर झाडांवर शांतता पसरली होती आणि कूलरचा घरघराट कानांवर जणू चिडचिड करत होता. तेव्हाच एक मध्यमवयीन महिला नाव शांती देवी आपल्या साधारण 20 वर्षाच्या मुली राधासोबत घाबरत SP ऑफिसच्या गेटवर पोहोचली. त्यांचे कपडे मळलेले, चेहऱ्यावर आठवड्यांपासूनचा थकवा आणि डोळ्यात एक विचित्र हतबलता होती. शांती देवींचं हृदय एखाद्या पाखरासारखं छातीत फडफडत होतं. त्यांचे हात थरथरत होते आणि घसा कोरडा पडलेला होता. त्यांची मुलगी राधा आईचा हात पकडून म्हणाली, आई, घाबरू नकोस, इथे आपली ऐकून घेतली जाईल. कोणीतरी सांगितलं होतं की नवीन मॅडम फारच चांगल्या आहेत. शांती देवींच्या डोळ्यात पाणी आलं. बाळा, आता काहीही हिंमत राहिली नाही. पोलीस ठाण्यात जे झालं त्यानंतर तर देवावरच विश्वास उडाला आहे. काही आठवडे आधीपर्यंत त्यांचं आयुष्य असं नव्हतं. गावाच्या एका कोपऱ्यात त्यांचं छोटंसं कच्चं पक्कं घर होतं. शांती देवी इतरांच्या शेतात मोलमजुरी करत असे आणि राधा अभ्यासासोबत आईला घरकामातही मदत करत असे. त्यांचं जग लहानसं होतं पण आनंदाने भरलेलं होतं. पण एक दिवस त्यांच्या आनंदावर गावच्या सगळ्यात मोठ्या जमीनदार गजराज सिंग यांची वाईट नजर पडली. गजराज सिंग केवळ जमीनदार नव्हता, तर तो गावाचा बिनतोड राजा होता. त्याच्या मर्जीशिवाय गावात पानही हालत नव्हतं. पोलीस, पटवारी सगळे त्याच्या खिशात होते. त्याची नजर शांती देवीच्या छोट्याशा घरावर होती, जे हायवेच्या बाजूला बनणाऱ्या नवीन रस्त्याच्या कडेला होतं. तो ती जमीन कवडी मोल भावात अडप करू इच्छित होता. एके सकाळी तो आपल्या 4 गुंडांसह त्यांच्या दारात आला आणि धमकायला लागला, म्हातारे, ही जमीन मोकळी कर, मी विकत घेतली आहे. त्याच्या आवाजात अहंकार आणि धमकीचं विष मिसळलेलं होतं.
शांती देवीने दोन्ही हात जोडून सांगितलं की मालक, ही माझ्या पूर्वजांची जमीन आहे, आम्ही कुठे जाऊ? तेव्हाच राधाही बाहेर आली. तिच्या डोळ्यात भीती नव्हती तर राग होता. कशाच्या हक्काने खरेदीची गोष्ट करताय? ही आमची जमीन आहे आणि आम्ही ती विकणार नाहीत. एका तरुण मुलीने असं थेट बोलणं गजराजला सहन झालं नाही. त्याने राधाचा हात पकडला आणि म्हणाला, खूप मोठी भाषा चालली आहे तुझी. ही जीप ओढून घेईन आणि ऐक, उद्यापर्यंत जर हे घर रिकामं नसेल तर तुलाही उचलून नेईन आणि तुझ्या आईला या घरासकट जाऊन टाकीन. त्या दिवशी आई मुलगी कसं बसं वाचून पळाल्या. त्यांना वाटलं की कायदा त्यांची मदत करेल. त्या थेट स्थानिक पोलीस ठाण्यात गेल्या. तिथला ठाणेदार होता इन्स्पेक्टर भीमसिंग. भीमसिंग आपल्या पोटावरच्या चरबियांसाठी आणि आपल्या मोठ्या मिशांसाठी संपूर्ण भागात प्रसिद्ध होता. त्याच्या गणवेशाचे तारे झळकत होते, पण त्याच्या आत्म्यावर भ्रष्टाचाराची जाड थर चढलेली होती. त्यांनी आपली कहाणी सांगितली तेव्हा भीमसिंग ती ऐकत होता, जणू एखादी मजेदार गोष्ट ऐकत आहे. त्याने त्यांना तासन तास बसवून ठेवलं आणि मग स्वतः एक चहा प्यायला, पान खाल्लं आणि शेवटी म्हणाला, पहा, गजराज सिंग हा इथला इज्जतदार माणूस आहे. तुम्ही त्याच्यावर खोटे आरोप करत आहात. चला घरी जा आणि त्यांची माफी मागा. शांती देवी त्याच्या पायांवर पडली. साहेब, आमच्या इज्जतीचा प्रश्न आहे, आमची FIR लिहून घ्या. तेव्हाच पोलीस ठाण्याचं दार उघडलं आणि गजराज सिंग आत असा आला जसं तणू ते त्याचंच घर आहे. आत येताच त्याने भीमसिंगच्या खांद्यावर हात ठेवला आणि हसत म्हणाला, काय इन्स्पेक्टर साहेब, या भिकाऱ्यांचं पंचायत चालू आहे वाटतं. मी तर आधीच म्हटलं होतं, हे मानणार नाहीत. भीमसिंग लगेच खुर्चीतून उभा राहिला. अरे मालक, या बसा. मी तर त्यांनाच समजावत होतो की तुमच्या इज्जतीला धक्का लागू नये. गजराजने संतापलेला एक कटाक्ष टाकत आई मुलीकडे पाहिलं आणि म्हणाला, इन्स्पेक्टर साहेब, यांना नीट समजवा, नाहीतर पुढच्या वेळेस यांच्यात तक्रार करण्याची ताकदही उरणार नाही. त्या दिवशी त्यांच्या FIRची नोंद झाली नाही. उलट त्यांना धमकावून हाकलून देण्यात आलं. त्या दिवसानंतर त्यांचं जगणं अशक्य झालं होतं. गजराजचे गुंड रोज त्यांच्या दारात येऊन धमक्या द्यायचे. गावकऱ्यांनीही भीतीपोटी त्यांच्याशी बोलणं बंद केलं होतं. कोणीतरी धाडस करून त्यांना सांगितलं की जिल्ह्यात एक नवीन SP मॅडम आल्या आहेत, कदाचित त्या काही करू शकतील. त्यांना सांगितलं की जिल्ह्यात एक नवीन SP मॅडम आल्या आहेत, कदाचित त्या काही करू शकतील. याच अखेरच्या आशेवर त्या आज इथपर्यंत पोहोचल्या होत्या. SP आरती सिंह यांचं लक्ष गेटवर उभ्या संत्रीकडे गेलं, जो शांती देवी आणि राधाला आत येण्यापासून अडवत होता. आरतीने इंटरकॉमवर आपल्या PAला सांगितलं, त्या दोघींना आत पाठवा. जर शांती देवी आणि राधा थरथरत्या पावलांनी ऑफिसमध्ये आल्या तसं आरती आपल्या खुर्चीतून उठून उभ्या राहिल्या. त्यांनी पाहिलं की शांती देवी किती घाबरलेली आहे. त्यांनी सौम्य आवाजात विचारलं, या आई बसा, पाणी प्या. एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्याच्या तोंडून आई ऐकून शांती देवीच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. तिने आपली संपूर्ण कहाणी, आपली संपूर्ण वेदना आरती समोर मांडली. राधानेही राग आणि बेबसीने भरलेल्या आवाजात सांगितलं की कसं ठाणेदार भीमसिंगने त्यांची मदत करण्याऐवजी त्यांचीच बेइज्जती केली आणि कसं गजराज सिंग पोलीस ठाण्यात बसून त्यांना धमकावत होता. संपूर्ण गोष्ट ऐकताना आरतीचा चेहरा दगडासारखा कठोर झाला. तिच्या बोटांची मूठ मेजवर ठेवलेल्या पेपर सेटवर घट्ट बसली. तिला राग येत होता स्वतःच्या व्यवस्थेवर, त्या कीटकांवर जे गणवेश घालून संपूर्ण यंत्रणेला पोखरत होते. तिला शांती देवीमध्ये आपली आई दिसत होती आणि राधामध्ये आपली धाकटी बहीण. तिला आठवलं की लहानपणी तिने एका भ्रष्ट पोलिसाला आपल्या वडिलांना त्रास देताना पाहिलं होतं. त्याच दिवशी तिने ठरवलं होतं की ती या व्यवस्थेचा भाग बनेल, पण ते बदलण्यासाठी. जेव्हा त्यांनी आपली कहाणी पूर्ण केली तेव्हा ऑफिसमध्ये गाढ शांतता पसरली. आरतीने एक खोल श्वास घेतला.
तिला माहीत होतं की जर तिने आत्ता रामपूर पोलीस ठाण्याला फोन केला तर भीमसिंग लगेच काहीतरी हालचाल करेल. तो कदाचित एक खोटी FIR दाखल करेल, साक्षीदारांना घाबरवेल आणि शांती देवी व राधाला रस्त्यावरूनच गायब करून टाकेल. तो इतका चालाक होता की स्वतः मागे कोणताही पुरावा उरू देत नव्हता. नाही, तिने ठरवलं की याला रंगेहात पकडायला हवं. त्याच ठिकाणी जिथे हा सामान्य माणसाला आपली घाणेरडी ताकद दाखवतो. आरतीने एक निर्णय घेतला. एक असा निर्णय जो पोलिसाच्या नियम पुस्तकात कुठेही लिहिलेला नव्हता. तिने शांती देवीच्या खांद्यावर हात ठेवला. आई, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला न्याय मिळेल आणि तो आजच मिळेल. पण त्यासाठी तुम्हाला माझी थोडी मदत करावी लागेल. शांती देवीने आश्चर्याने विचारलं, कशी मदत बाळा? आरतीने उत्तर दिलं, तुम्हाला माझ्यासोबत एकदा पुन्हा त्या पोलीस ठाण्यात जावं लागेल. हे ऐकताच शांती देवी आणि राधाच्या चेहऱ्याचा रंगच उडून गेला. राधा घाबरून म्हणाली की नाही मॅडम, आम्ही तिथे परत जाऊ शकत नाही. तो भीमसिंह आम्हाला मारून टाकेल. आरतीने हसत उत्तर दिलं की यावेळेस तुम्ही एकट्या नसाल. यावेळेस तुमच्यासोबत तुमची ही मुलगी म्हणजे मी सुद्धा येणार आहे. तिचं आपल्या पियेला बोलावलं आणि काही सूचना दिल्या. जा, माझ्यासाठी एक साधा सलवार सूट घेऊन ये. आणि हो, गाडी तयार ठेव. पण पोलीस जीप नको, एक प्रायव्हेट जीप पहा. पिये थोडा आश्चर्यचकित झाला होता, पण त्याला मॅडमच्या काम करण्याच्या शैलीची आधीच कल्पना होती. तो काही न बोलता निघून गेला. आरतीने शांती देवीला समजावलं, पहा आई, मी तिथे SP म्हणून जाणार नाही. मी तुमची मुलगी म्हणून जाईल. मला पाहायचंय की हे लोक एका सामान्य नागरिकाशी कसं वागतात. तुम्हाला फक्त एवढंच करायचंय की तुम्ही मला ओळखायचं नाही. करू शकाल का? शांती देवींच्या डोळ्यात आता भीतीऐवजी एक नवीन चमक होती. तिने आरतीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, हो बाळा, तू आमच्यासाठी इतकं करत आहेस तर आम्ही आमचा जीवही देऊ. अर्ध्या तासाने SP आरती सिंह एका साध्या निळ्या रंगाच्या सलवार सूटमध्ये होती. तिने आपले केस बांधले होते आणि चेहऱ्यावर कुठलाही मेकअप नव्हता. तिला पाहून कोणीही म्हणू शकणार नाही की ही रामपूर जिल्ह्याची सर्वोच्च पोलीस अधिकारी आहे. ती शांती देवी आणि राधासोबत एका खाजगी जीपमध्ये बसली आणि रामपूर पोलीस ठाण्याकडे रवाना झाली. गाडीत शांतता होती. शांती देवींचं हृदय अजूनही जोरजोरात धडधडत होतं, पण आता त्या धडधडीत भीतीसोबत एक विचित्र थरारही मिसळलेला होता. राधा वारंवार काचेतून आरतीकडे पाहत होती. तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की एक SP त्यांच्यासाठी इतका मोठा धोका पत्करत आहे. आरतीचं लक्ष रस्त्यावर होतं, पण तिचं मन एखाद्या बुद्धिबळपटूसारखं पुढच्या चालींचा विचार करत होतं. रामपूर पोलीस ठाण्याच्या बाहेरचं वातावरण नेहमीसारखंच होतं. काही पोलीस आराम करत होते. एका कोपऱ्यात चहाच्या टपरीवर गर्दी होती आणि हवेत एक प्रकारची बेफिकिरी पसरलेली होती. जसं आरती शांती देवी आणि राधासोबत जीपमधून खाली उतरली तसं बाहेर बसलेल्या एका हवालदाराने त्यांच्याकडे रोखून पाहिलं आणि मिशांवर ताव दिला. पोलीस ठाण्यात शिरताच एक विचित्र उबट वास त्यांचं स्वागत करत होता. ओलसरपणा, घाम आणि जुन्या फाईल्सचा मिश्रवास. समोरच एक मुन्शी आपल्या टेबलवर बसून घोरत होता. आरतीचं खाकरून त्यांचं लक्ष वेधलं. मुन्शीने कसं बसं डोळे उघडले आणि त्याने त्यांच्याकडे वरून खालपर्यंत अशा नजरेने पाहिलं जणू ते काही कीटक आहे. काय काम आहे? त्याच्या आवाजात करडेपणा होता. आरतीने अत्यंत शांतपणे उत्तर दिलं की आम्हाला तक्रार नोंदवायची आहे. इन्स्पेक्टर साहेब कुठे आहेत? मुन्शीने पानाची पीक थुंकत उत्तर दिलं, इन्स्पेक्टर साहेब बिझी आहेत, उद्या या. शांती देवीची भीती पुन्हा जागी झाली. ती मागे सरकणारच होती की आरतीने तिचा हात घट्ट पकडला. आरतीने आपला आवाज थोडा चढवला, आम्हाला आजच तक्रार नोंदवायची आहे आणि आत्ताच. आपल्या इन्स्पेक्टर साहेबांना बोलवा. तिच्या आवाजातील ठामपणा पाहून मुन्शी थोडा दचकला. त्याने आतमध्ये ओरडून विचारलं, अरे कोणीतरी आहे का? बघा बरं कोण गोंधळ घालतंय.
आतल्या खोलीतून इन्स्पेक्टर भीमसिंह बाहेर आला. त्याच्या तोंडात पान भरलेलं होतं आणि शर्टचे वरचे 2 बटणं उघडे होते. त्याने आधी आरतीकडे पाहिलं, मग त्याचं लक्ष शांती देवीकडे गेलं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक घृणास्पद अश्रू उमटलं. अरे ये म्हातारे, तू परत आलीस? मी सांगितलं नव्हतं का पुन्हा इथे तोंड दाखवू नकोस? डोकं खराब झाले का तुझं? शांती देवी भीतीने आरतीच्या मागे लपली. आता आरती पुढे आली. तिच्या डोळ्यात एक विचित्र आगीची झळक होती. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही यांची FIR का नाही लिहिली? भीमसिंह खळखळून हसला. तिथल्या बाकीच्या पोलिसांनीही हसण्यास सुरुवात केली. तू कोण आहेस मला विचारणारी? हीच नवीन नवीन वकील झालीये की काय? स्वतःचं तोंड पाहिलंय आणि कायदा शिकवतेस आम्हाला? आरतीने शांत राहत उत्तर दिलं, मी देखील एक नागरिक आहे आणि तुम्ही एक सार्वजनिक सेवक आहात. तुमचं कर्तव्य आहे आमच्या तक्रारी ऐकणं. तुम्ही यांची FIR आत्ताच नोंदवा, नाहीतर याची तक्रार वरपर्यंत जाईल. वरपर्यंत जाईल? भीमसिंह आता चिडला होता. त्याचा अहंकार दुखावला होता. तू मला धमकी देशील? तुला माहीत आहे मी कोण आहे? तुला आत्ताच अशा जागी बंद करू की सगळे बडे जाव उडून जातील. तो पुढे आला आणि त्याने आरतीचा हात पकडून तिला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला. चल निघ इथून, बाहेर हो जा. आणि तू म्हातारे, जर उद्या सकाळपर्यंत गाव रिकामं केलं नाहीस तर गजराज भाऊ जे म्हणत होते तेच होईल. ही त्याची सगळ्यात मोठी चूक होती. ज्या क्षणी भीमसिंगने आरतीचा हात पकडला त्या क्षणी पोलीस ठाण्याची हवा जणू थिजून गेली. आरतीने एकाच झटक्यात आपला हात सोडवला. आता तिच्या डोळ्यात बनावट भीती नव्हती, तर एका वाघिणीसारखा संताप होता. असा संताप जो सगळं काही राग करून टाकू शकतो. तिने शांत पण गरजणाऱ्या आवाजात म्हणाली, जो पोलीस संपूर्ण ठाण्यात घुमला. हिम्मत बघा तुमची इन्स्पेक्टर, एका स्त्रीवर आच उचलता? तिने आपल्या पर्समधून ओळखपत्र काढलं आणि थेट भीमसिंगच्या डोळ्यांसमोर उघडलं. कार्डवर अशोक स्तंभ चमकत होता आणि खाली मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, आरती सिंह, पोलीस अधीक्षक, SP, जिल्हा रामपूर. भीमसिंगचे डोळेच विस्फारले. त्याच्या हातातून पानाची डबी खाली पडून गेली. क्षणभर त्याला वाटलं की तो स्वप्न बघतोय. तेव्हाच आरतीचा आवाज त्याच्या कानात गणासारखा वाजला. नाव आहे आरती सिंह, या जिल्ह्याची नवीन SP. सांग, असाच मिळतो का इथल्या जनतेला न्याय? संपूर्ण पोलीस ठाण्यात मृत्यूसारखी शांतता पसरली. जे पोलीस कर्मचारी आता हसत होते त्यांच्या चेहऱ्यावर काळजी आणि भीती उतरली. मुन्शी तर थेट खुर्चीखाली लपण्याचा प्रयत्न करत होता. चहावाला घाबरून केतली सोडून पळून गेला आणि भीमसिंहच्या पायाखालची जमीनच सरकली. जी जीभ आतापर्यंत विष ओकत होती ती आता तालूला चिकटली होती. त्याचं शरीर थरथरत होतं. कपाळावर घामाचे ओघळ वाहत होते आणि धडाम आवाज करत तो थेट आरतीच्या पायांवर कोसळला. मॅडम माफ करा, माफ करा मॅडम, मला माहीत नव्हतं, चूक झाली मॅडम. तो गयावया करत होता. आरतीने तुच्छतेने त्याच्याकडे पाहिलं. जेव्हा मी एक सामान्य स्त्री होते तेव्हा तुला कायदा आठवला नाही, तेव्हा माझ्या इज्जतीची किंमत वाटली नाही. उभा राहा. एका पोलीस अधिकाऱ्याच्या पायांवर पडणं वर्दीची बेइज्जती आहे आणि तू तर या वर्दीला आधीच आपल्या कृत्यांनी बदनाम करून टाकला आहेस. आरती सिंह आता पूर्णपणे आपल्या SPच्या रूपात आली होती. तिच्या आवाजात तो अधिकार होता जो संपूर्ण यंत्रणा हादरवू शकतो. तिने थरथरत्या मुन्शीकडे बोट दाखवलं. सस्पेन्शन ऑर्डर टाईप करा. इन्स्पेक्टर भीमसिंग यांना तात्काळ निलंबित करण्यात येत आहे. नंतर तिने बाकी पोलिसांकडे नजर टाकली जे भिंतीला चिकटून उभे होते. आणि तुम्ही सगळे इथे उभा राहून तमाशा पाहणारे, तुम्ही सगळेही लाईनीत हाजीर राहा. आजपासून तुमची ड्युटी पोलीस लाईनच्या मैदानात गवत उपटायची आहे. तिथे तुम्हाला शिस्त काय असते ते शिकवलं जाईल. कोणाचीही हिंमत झाली नाही एक शब्दही बोलण्याची. यानंतर आरती शांतादेवी आणि राधाकडे वळली. तिच्या चेहऱ्यावरील कठोरपणा क्षणात नरमला. डोळ्यात पुन्हा ती मायाळू ममता दिसू लागली.
या आई, तिने शांती देवीचा हात पकडत म्हटलं. आता तुमची तक्रार लिहून घेतली जाईल. ती स्वतः भीमसिंगच्या मोठ्या खुर्चीवर जाऊन बसली. तिने आपल्या हातांनी त्या खुर्चीवरील धूळ झटकली, जणू त्या खुर्चींवर बसलेल्या भ्रष्टाचाराच्या डागांना पुसत होती. तिने शांती देवींना समोरच्या खुर्चीवर बसवलं आणि राधाला त्यांच्या शेजारी उभं केलं. या आई, पाणी प्या. तिने स्वतः तिच्या हाताने पाण्याचा ग्लास त्यांना दिला. शांती देवी आणि राधासाठी हे सगळं एक स्वप्नासारखं होतं. ज्या खुर्चीवर बसून एक राक्षस त्यांचा अपमान करत होता, आज त्याच खुर्चीवर एक देवी बसून त्यांना न्याय देत होती. आरतीने स्वतःच्या हाताने त्यांची FIR लिहिली. एक एक शब्द, एक एक तपशील. तिने केवळ गजराज सिंहवरच नाही, तर इन्स्पेक्टर भीमसिंगवरही कर्तव्यावरील हलगर्जीपणा, एका महिलेसोबत गैरवर्तन आणि अपराध्याला संरक्षण देणं या गंभीर आरोपाखाली केस नोंदवली. FIR नोंदवल्यानंतर तिने वायरलेस सेट उचलला. तिचा आवाज संपूर्ण जिल्हा नियंत्रण कक्षात घुमला. कंट्रोल, इथे SP रामपूर बोलते. त्वरित एक टीम तयार करा. गावातल्या जमीनदार गजराज सिंहाला अटक करायची आहे. मी इच्छिते की पुढच्या 1 तासात तो माझ्या ताब्यात असावा. कुठलाही बहाणा चालणार नाही. ओव्हर अँड आउट. संपूर्ण पोलीस खात्यात खळबळ उडाली. त्या संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळत होता, गजराज सिंह आपल्या आलिशान बंगल्यात दारू पीत होता आणि भीमसिंगला फोन करून शिव्या देत होता. त्या 2 पैशांच्या बायका सावरता नाही आल्या तुला. तेवढ्यात 3 पोलीस जीप्स एकत्र त्यांच्या गेट तोडत आत घुसल्या. गजराजला वाटलं की कोणी त्याच्या स्वागतासाठीच आलंय. पण जेव्हा एका नवीन इन्स्पेक्टरने त्याला हतकडी दाखवली, त्याची सगळी हेकडी हवेत उडून गेली. तुझी हिंमत कशी झाली? तुला माहिती आहे ना मी कोण आहे? मी आत्ताच SP मॅडमला फोन करतो. गजराज सिंह ओरडला. इन्स्पेक्टरने हलकीशी स्मित हास्य करत उत्तर दिलं, हा आदेश SP मॅडमचाच आहे. गजराज सिंह, आता चला, हवालात तुमची वाट पाहते. त्या रात्री शांती देवी आणि राधा अनेक वर्षांनंतर त्यांच्या घरात शांत झोपल्या. त्यांच्या दारासमोर आता गुंडांचा नव्हे तर पोलिसांचा पहारा होता, जो त्यांच्या सुरक्षेसाठी लावण्यात आला होता. तिकडे SP ऑफिसमध्ये रात्री 11 वाजताही लाईट चालू होती. आरती आपल्या खिडकीतून शहराच्या दिव्यांकडे पाहत होती. ती थकली होती, पण तिच्या मनात एक वेगळाच समाधान होतं. आज तिने केवळ एक केस सोडवली नव्हती, तर तिने रामपूरच्या हवेत एक संदेश पाठवला होता की आता इथे काहीही पूर्वीसारखं राहणार नाही. आता इथे वर्दीचा अर्थ लोकांना घाबरणं नव्हे, तर त्यांचं रक्षण करणं असेल. आता इथे न्याय मिळेल, जरी त्यासाठी यंत्रणेच्या विरोधात का जावं लागलं तरी. कथा इथे संपते, पण एक प्रश्न मागे सोडून जाते. SP आरती सिंहने जे केलं ते योग्य होतं का? एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आपली ओळख लपवून कोणतीही प्रक्रिया न पाळता एका पोलीस ठाण्यावर छापा टाकणं हे नियमांच्या विरुद्ध होतं का? काही लोक म्हणतील की हे शिस्तभंग होतं, पण मग हृदयातून एक आवाज येतो की जेव्हा यंत्रणाच आजारी पडते तेव्हा रक्षकच भक्षक होतात. तेव्हा कधी कधी उपचारासाठी डॉक्टरलाही तीव्र औषध द्यावं लागतं आणि शरीर फाडावं लागतं. आरतीनेही तेच केलं. तिने ते केलं जे न्यायाची गरज होती, जे माणुसकीची मागणी होती. म्हणून हो, तिने जे केलं ते 100% योग्य केलं. SP आरती सिंहच्या रामपूर ठाण्यातील कारवाईची बातमी वणव्यासारखी संपूर्ण जिल्ह्यात आणि मग संपूर्ण राज्यात पसरली होती. सामान्य जनतेसाठी आरती एक मसीहा बनली होती. लोक चौकात, चहाच्या टपऱ्यांवर, घरांमध्ये फक्त तिच्याच धाडसाच्या कथा सांगत होते. शांती देवी आणि राधासारख्या कितीतरी दबलेल्या, घाबरलेल्या आवाजांना एक नवीन आशा मिळाली होती. पण जेव्हा एक दिवा पेटतो तेव्हा अंधाराला सर्वाधिक वेदना होतात. रामपूरचं अंधार फक्त जमीनदार गजराज सिंह किंवा इन्स्पेक्टर भीमसिंह पुरतं मर्यादित नव्हतं. या अंधाराच्या मुळा अगदी लखनौच्या सत्तेच्या वरचणीपर्यंत पोहोचल्या होत्या. या संपूर्ण कटाचे खरे सूत्रधार होते रामपूरचे आमदार बलवंत राय. बलवंत राय बाहेरून एक सोज्वळ,
पांढरपेशा नेता दिसत असे, जो व्यासपीठावर उभा राहून गरिबांच्या हक्कांसाठी मोठमोठ्या गोष्टी करत असे. पण पडद्यामागे तो एक मोठा गुन्हेगार होता. गजराज सिंहसारखे लोक त्याच्यासाठी जमिनी बळकावत, निवडणुकीत बूथ कॅप्चरिंग करत, त्याचे काळे धंदे चालवत. भीमसिंहसारखे पोलीस अधिकारी याची खात्री करतात की कायद्याची नजर कधी बलवंतरायपर्यंत पोहोचू नये. गजराज आणि भीमसिंहच्या अटकेमुळे बलवंतरायच्या साम्राज्यावर पहिला मोठा वार झाला होता. त्याला आपली खुर्ची डगमगताना जाणवत होती. तो जाणून होता की जर आरती सिंह अजून काही दिवस रामपूरमध्ये राहिली तर त्याच्या सर्व फायली उघडून पडतील. त्याने ठरवलं, हा काटा रस्त्यातून हटवलाच पाहिजे. एका रात्री बलवंतरायने आपल्या फार्महाऊसवर एक गुप्त बैठक बोलावली. तिथे भीमसिंहचे काही निष्ठावान लोक, निलंबित पोलीस कर्मचारी आणि गजराजचे गुंड उपस्थित होते. बलवंतरायने आपल्या महागड्या सिगारचा झुरका घेत म्हणाला, एका पोरीने तुमच्या सगळ्यांच्या मर्दानगीवर पाणी फिरवलं आणि तुम्ही काहीच करू शकला नाहीत. एक हवालदार थरथरत म्हणाला, नेताजी, ती SP मॅडम आहे, आम्ही काय करणार? बलवंतराय हसला, SP आहे, देव नाही. तिला हटवायचा मार्ग आहे, फक्त डोकं वापरावं लागेल. एक घृणास्पद साजिश तयार झाली. आरती सिंहने घेतलेल्या त्या गैरकायदेशीर रेडलाच तिच्या विरुद्ध सर्वात मोठं शस्त्र बनवायचं ठरवलं. पुढच्या दिवशी अचानक भीमसिंहच्या छातीत दुखू लागलं आणि त्याला शहरातल्या सर्वात मोठ्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयाचा मालक डॉक्टर वर्मा बलवंतरायचा जुना मित्र होता. त्याने लाखो रुपये घेऊन एक बनावट मेडिकल रिपोर्ट तयार केला, ज्यात लिहिलं होतं की SP मॅडमच्या मारहाणीमुळेच भीमसिंहच्या 3 पसल्या मोडल्या आहेत आणि त्याला हार्ट अटॅक आला आहे. त्यासोबतच निलंबित झालेल्या सर्व पोलिसांनी एक हलफनामा साईन केला, ज्यात लिहिलं होतं की SP आरती सिंह नशेत पोलीस ठाण्यात आली आणि त्यांनी इन्स्पेक्टर भीमसिंहला अमानुष मारहाण केली व शिव्या दिल्या. त्यांनी हेही लिहिलं की शांती देवी आणि राधाला पैसे देऊन खोटी कहाणी बनवायला भाग पाडण्यात आलं. हे सर्व बनावट पुरावे घेऊन बलवंतराय थेट राजधानीत पोहोचला. त्याने आपल्या राजकीय वजनाचा वापर केला आणि गृह मंत्रालयातील आपल्या मित्रांना भेटला. त्याने ही गोष्ट अशा प्रकारे मांडली की जणू एक नवकी अनुभवहीन SP आपल्या शक्तीचा गैरवापर करत आहे आणि राज्याची प्रतिमा खराब करत आहे. मंत्रालयावर दबाव आणला गेला. मीडियाच्या एका गटालाही विकत घेण्यात आलं, ज्यांनी आरती सिंह विरोधात बातम्या छापायला सुरुवात केली. एका SPची गुंडागिरी, वर्दीचा गर्व, काय पोलीस कायद्यांपेक्षा मोठे आहेत का? सरकारवर कारवाईचा दबाव आला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली, ज्याचे अध्यक्ष त्या DIG साहेबांना बनवण्यात आलं, जे बलवंतरायचे जवळचे मानले जात होते. एका सकाळी जेव्हा आरती आपल्या ऑफिसच्या फाईल्समध्ये गुंतलेली होती, तेव्हा DIG साहेबांची गाडी तिच्या ऑफिससमोर येऊन थांबली. आरतीने त्यांना सॅल्यूट केला, पण DIGंच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. चौकशी ही एक नाटकच होती. आरतीला प्रश्न विचारले गेले, पण तिच्या उत्तरांकडे दुर्लक्ष केलं गेलं. भीमसिंहच्या बनावट मेडिकल रिपोर्टला आणि पोलिसांच्या खोट्या हलफनाम्यांना सत्य मानलं गेलं. शांती देवी आणि राधालाही बोलावण्यात आलं. त्यांना धमकावलं गेलं, घाबरवलं गेलं, पण त्या आपल्या मतावर ठाम होत्या. त्यांनी सांगितलं की आमच्या मॅडमने आम्हाला न्याय दिला आहे, आम्ही खोटं बोलणार नाही, आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही खरंच सांगू. पण त्यांच्या खऱ्या साक्षीला दबावाखाली दिलेला जबाब मानून फेटाळून लावण्यात आलं. 3 दिवसांनी निकाल जाहीर झाला. SP आरती सिंहला तिच्या अधिकारांचा गैरवापर केल्याबद्दल, एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर हल्ला केल्याबद्दल आणि शिस्तभंग केल्याच्या आरोपावरून चौकशी पूर्ण होईपर्यंत तात्काळ निलंबित करण्यात आले. तो दिवस आरतीच्या आयुष्यातला सर्वात कठीण दिवस होता. जी वर्दी तिने आपल्या प्राणांपेक्षा जास्त प्रिय मानली होती, आज तीच वर्दी उतरवण्याचा आदेश आला होता. तिने आपली बेल्ट काढली, आपली टोपी टेबलावर ठेवली आणि आपल्या नावाची प्लेट बाजूला केली. तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते, एक ज्वाळा होती. ती जाणून होती की ही एक कट कारस्थान आहे
आणि ती त्याचा भांडाफोड करूनच राहणार. जेव्हा ती आपलं सामान घेऊन आपल्या क्वार्टरकडे चालली होती तेव्हा तिने पाहिलं की भीमसिंह आणि त्याचे साथीदार ठाण्याबाहेर जल्लोष करत होते आणि मिठाई वाटत होते. गजराज सिंहही जामिनावर बाहेर आलेला होता. अंधार पुन्हा एकदा जिंकताना दिसत होता. निलंबनाचे दिवस कठीण होते. आरती आता SP नव्हती. तिच्याकडे कोणतीही सत्ता नव्हती, कोणतीही टीम नव्हती. ती आपल्या छोट्याशा क्वार्टरमध्ये एकटी होती. पण तिने हार मानली नव्हती. तिची सर्वात मोठी ताकद बनल्या होत्या शांती देवी आणि राधा. त्या दोघी दररोज तिच्यासाठी जेवण घेऊन यायच्या, तासनतास तिच्यासोबत बसायच्या आणि तिचा आत्मविश्वास वाढवायच्या. राधा म्हणायची की मॅडम, तुम्ही हिंमत सोडू नका, सत्य कधीच हारत नाही. त्यांचा हा निरपेक्ष प्रेम आरतीला लढण्यासाठी बळ देत होतं. अजून एक व्यक्ती होता जो शांतपणे तिच्या पाठीशी उभा होता, तिचा विश्वासू कॉन्स्टेबल रामपल. रामपल जाणून होता की मॅडम निर्दोष आहेत. तो ड्युटी संपून चोरून आरतीला भेटायला यायचा आणि ठाण्यामधील व जिल्ह्यातील घडामोडींची माहिती द्यायचा. तो आरतीचे डोळे आणि कान बनला होता. याच काळात या कहाणीमध्ये अजून एका पात्राची एंट्री झाली. प्रिया शर्मा, एक तरुण निर्भय पत्रकार. प्रिया एका छोट्या न्यूज पोर्टलसाठी काम करत होती, पण तिचे इरादे मोठे होते. ती बऱ्याच काळापासून बलवंत राय आणि गजराज सिंह यांच्या संगनमतावर मोठी स्टोरी करायच्या तयारीत होती. जेव्हा तिने आरती सिंहच्या सस्पेन्शनची बातमी ऐकली तेव्हा तिला लगेचच कळून चुकलं की हा प्रकार तितका साधा नाही जितका तो दिसतो. प्रियाने धाडस करून आरतीशी संपर्क साधला. सुरुवातीला आरतीला तिच्यावरही शंका वाटली, पण जेव्हा तिने प्रियाच्या डोळ्यातही सच्चाईसाठी लढण्याची तीव्र ज्वाळा पाहिली जी तिच्यात होती, तेव्हा तिने तिच्यावर विश्वास ठेवला. आता एक नवीन टीम तयार झाली होती. एक निलंबित SP, एक इमानी कॉन्स्टेबल आणि एक निडर पत्रकार. आणि त्यांचं मिशन होतं बलवंत रायच्या काळ्या साम्राज्याचा पर्दाफाश करणं. तिघांनी मिळून काम सुरू केलं. आरती आपल्या अनुभवातून रणनीती ठरवायची. प्रिया आपली पत्रकारितेची कौशल्य वापरून माहिती काढायची आणि रामपल आतल्या माणसासारखा महत्त्वाची माहिती देत राहायचा. सर्वात पहिला टार्गेट होता डॉक्टर वर्माचा खोटा मेडिकल रिपोर्ट. प्रियाने एक पेशंट बनून डॉक्टर वर्माच्या हॉस्पिटलमध्ये स्टिंग ऑपरेशन केलं. तिने डॉक्टरला असं म्हणताना रेकॉर्ड केलं की पैसे फेकाल तर जिवंत माणसालाही मृत किंवा मृतालाही जिवंत सिद्ध करू शकतो. हा एक मोठा पुरावा होता. दुसरं पाऊल होतं निलंबित पोलिसांपैकी एखाद्याला आपल्या बाजूला वळवणं. रामपलने एका अशा हवालदाराशी संपर्क केला ज्याला पैशातले सगळ्यात कमी हिस्सा मिळाला होता आणि जो आता पश्चाताप करत होता. आरतीने स्वतः वेश बदलून त्याची भेट घेतली आणि त्याला समजावलं. तिने त्याला वचन दिलं की जर तो सत्य बोलेल तर त्याची नोकरी वाचवण्यात मदत केली जाईल. हवालदार सरकारी साक्षीदार बनण्यास तयार झाला, पण सगळ्यात मोठा पुरावा अजून बाकी होता. त्यांना बलवंत रायला थेट गजराज सिंहच्या काळ्या धंद्याशी जोडायचं होतं. प्रियाला कळालं की बलवंत रायचा एक जुना मुन्शी होता ज्याला त्याने फसवून कामावरून काढलं होतं. आरती आणि प्रियाने त्याचा शोध घेतला. सुरुवातीला तो भीतीपोटी काहीही सांगायला तयार नव्हता, पण आरतीने त्याला समजावलं की जर तू आज गप्प राहिलास तर बलवंत रायसारखे लोक कायम जिवंत राहतील. त्या मुन्शीचं जमीर जागं झालं. त्याने त्यांना सांगितलं की बलवंत रायच्या फार्महाऊसच्या एका जुन्या स्टोररूममध्ये एक लाल डायरी आहे ज्यामध्ये त्याच्या सगळ्या काळ्या धंद्याची, जमिनीच्या व्यवहारांची आणि पैशांच्या लेनदेनाची सविस्तर माहिती आहे. आता प्रश्न होता, ती डायरी फार्महाऊसच्या आतून बाहेर कशी काढायची, जिथे चिमणीही उडत नाही अशा ठिकाणी. आरतीने एक धोकादायक पण फुलप्रूफ योजना आखली. एका रात्री जेव्हा बलवंत रायने आपल्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी फार्महाऊसवर एक मोठी पार्टी ठेवली होती, तेव्हा प्रिया कॅटरिंग स्टाफ बनून आत शिरली. त्याचवेळी आरती आणि रामपलने फार्महाऊसच्या मागच्या भागात विजेच्या तारांमध्ये छोटंसं शॉर्ट सर्किट केलं. फार्महाऊसची वीज गुल झाली आणि गोंधळ उडाला. याच संधीचा फायदा घेत प्रिया
स्टोअररूममध्ये घुसली आणि तिने ती लाल डायरी मिळवली. दुसऱ्या दिवशी प्रियाने आपल्या न्यूज पोर्टलवर एक लाईव्ह प्रेस कॉन्फरन्स घेतली. तिने एका मागून एक सगळे पुरावे देशासमोर मांडले. डॉक्टर वर्माचा स्ट्रिंग ऑपरेशन, हवालदाराचा कबूलनामा आणि शेवटी ती लाल डायरी. संपूर्ण देशात खळबळ उडाली. मीडियात बलवंतरायची नाचक्की सुरू झाली. विरोधकांनी विधानसभा गाजवली. सरकारवर एवढा दबाव आला की त्यांना लगेच कारवाई करावी लागली. एक नवीन आणि इमानी चौकशी समिती स्थापन करण्यात आली. बलवंतराय, गजराज सिंह, भीम सिंह आणि डॉक्टर वर्मा या सगळ्यांना अटक करण्यात आली आणि SP आरती सिंह यांना केवळ सन्मानासह निर्दोष घोषित करण्यात आलं नाही, तर त्यांच्या निलंबनाला रद्द करून त्यांची पुन्हा रामपूरच्या SP म्हणून नियुक्ती करण्यात आली. यावेळी संपूर्ण सन्मानासह जेव्हा आरतीने पुन्हा वर्दी परिधान केली, तो दिवस रामपूरच्या इतिहासात नोंदवला गेला. हजारोंच्या संख्येने सामान्य नागरिक तिच्या ऑफिससमोर जमले होते, जे फुलं माळा घेऊन आले होते आणि SP आरती सिंह जिंदाबाद च्या घोषणा देत होते. आरतीने आपल्या गाडीतून उतरून सगळ्यात आधी शांती देवी आणि राधाला मिठी मारली. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. आरती सिंहने माईक हातात घेतला आणि म्हणाली, ही विजय माझी नाही, ही आपली आहे. ही सच्चाईची विजय आहे आणि मी तुम्हाला वचन देते की जोपर्यंत मी इथे आहे रामपूरमध्ये, कुठलाही बलवंतराय किंवा गजराज सिंह सामान्य माणसाचा आवाज दाबू शकणार नाही. तिने आपल्या खुर्चीवर बसून पहिल्याच दिवशी एक आदेश काढला. रामपूरमध्ये भूमाफियांविरुद्ध एक स्पेशल टास्क फोर्स स्थापन करण्याचा. अंधार हरला होता आणि प्रकाशाचा विजय झाला होता. तर मित्रांनो, ही होती आपली आजची कहाणी, वर्दीचा खरा अर्थ. ही कहाणी आपल्याला शिकवते की रस्ता कितीही कठीण असला तरी जर हेतू पवित्र असेल आणि धैर्य असेल तर सच्चाईचा नेहमीच विजय होतो. जर तुम्हाला SP आरती सिंहचा न्याय, तिचं ध्येय आणि तिची लढाई आवडली असेल तर ही कहाणी नक्की लाईक करा आणि भविष्यात अशाच प्रेरणादायक आणि ताकदीच्या कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब आम्हाला अजून छान छान कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बळ देतो. धन्यवाद. थँक्यू.